अहमदाबाद विमान अपघातातील मृतांची डीएनए चाचणी करण्यात येते। आतापर्यंत 32 मृतदेहांचे डीएनए मॅच झाले। 21 मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आल्याचं कळतंय। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याही मृतदेहाची ओळख पटली असून कुटुंबियांसोबत त्यांचे डीएनए जुळलेत। रुपाणी यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार असून राजकोटमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। अहमदाबाद विमान दुर्घटना, 32 मृतदेहांचे डीएनए जुळले। 21 मृतदेह नातेवाईकांकडे सोपवले। माजी सीएम रुपाणींचा मृतदेह सापडला। अहमदाबाद इथून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला। टेक ऑफ घेता घेता विमान खाली कोसळलं। अपघात इतका भीषण होता की जमिनीला टेकताच विमानात भीषण स्फोट झाला। विमानातील इंधनाच्या टाक्यांनी पेट घेतला, त्यामुळे उसळलेल्या आगडोंबात प्रवाशांच्या शरीराची अक्षरशः राख रांगोळी झाली। मृतदेह इतक्या भयंकर अवस्थेत होते की त्यांची ओळख पटवणं कठीण झालं। आतापर्यंत अपघातातील मृतांची संख्या 275 वर पोहोचली आहे। रविवारी सकाळपर्यंत 248 मृतदेहांचे डीएनए नमुने घेण्यात आले। त्यापैकी 31 मृतदेहासोबत जुळले। 21 मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आले। त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र देखील देण्यात आलं। रुग्णवाहिकांच्याद्वारे मृतदेह सुरक्षिततेसह त्यांच्या गावी नेले जात आहेत। एयर इंडिया का प्लेन क्षतिग्रस्त हुआ था, उसके जो पेशेंट हमारे पास थे उसमें से 32 लोगों के डीएनए मैच हो चुके हैं उनके रिश्तेदार के साथ, और इन 32 सारे के सारे फैमिली को कांटेक्ट हो गया है। वो अपने सहूलियत के हिसाब से उनके बॉडी को लेने के लिए आएंगे। और इस बीच 14 लोग थे जिन्होंने अपने रिश्तेदार की बॉडी कलेक्ट कर ली है। याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही प्रवास करत असल्याची माहिती समोर आली। रुपाणी आपल्या मुलीच्या भेटीसाठी लंडनला निघाले होते, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही। इतर मृतदेहांप्रमाणे रुपाणी यांच्याही मृतदेहाची ओळख पटणं कठीण होतं। मात्र रविवारी सकाळी रुपाणी यांचा डीएनए जुळला असून त्याबद्दल त्यांच्या कुटुंबियाला कळवण्यात आलंय। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी स्वतः विजय रुपाणी यांच्या घरी पोहोचून ही माहिती दिली। लवकरच त्यांचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेतील, त्यानंतर राजकोट इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे। ये समाचार मिलते ही आदरणीय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल साहब उनके गांधीनगर निवास स्थान पे जाके ये न्यूज़ दिया है, ये समाचार दिया है, और साथ में उनको बोला है कि अब बाकी की जो कार्यवाही करना है, राजकोट में उनका जो पार्थिव देह है किस तरह से ले जाना है, और बाकी की अंतिम विधि के लिए वो परिवार जो तय करेगा उस हिसाब से पूरी राज्य सरकार सपोर्ट करेगी। लग्नानंतर 6 महिन्यांनी लंडनला आपल्या पतीकडे जाणाऱ्या जोधपूरच्या खुशबूचा सुद्धा अपघातात मृत्यू झाला। लंडनला निघण्यापूर्वीच खुशबूनं आपल्या नातेवाईकांचा, कुटुंबाचा साश्रू नयनांनी निरोप घेतला। मात्र खुशबूचा हा निरोप अखेरचा ठरला। खुशबूचा डीएनए तिच्या वडिलांसोबत जुळला असून तिचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आलाय। जोधपूरच्या आराबा गावी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। रहने वाली तो अराबा गांव की थी, जोधपुर डिस्ट्रिक्ट में आता है, और सासी से उनकी शादी की हुई थी खाराबेरा गांव में, वो भी जोधपुर में ही आता है। तो वो लंदन के लिए उनके हस्बैंड के पास जा रहे थे। वो वहाँ पर कोई पढ़ती थी, वो खुशबू जी के वो कोई उसके हस्बैंड वहाँ रहते थे, तो वो अभी वीज़ा लगा था, वो शिफ्ट हो रहे थे वहाँ। एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे। अनेक कुटुंबाचे आधारवड हरपले। सरकारी यंत्रणा, आरोग्य कर्मचारी आणि तपास संस्थांकडून मृतदेहांची ओळख पटवणं आणि नातेवाईकांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। दुसरीकडे या अपघाताचा तपास अजूनही सुरू आहे। सरकारकडून सखोल चौकशी केली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।